घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती। आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणी, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग। क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिमपट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ। नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी विलास महाले। घाटंजी येथून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। दोन दुचाकीमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे हा अपघात झाला। या अपघातात दोन्ही दुचाकी स्वारांना गंभीर स्वरूपाची इजा झाली। गंभीर जखमींना तातडीने उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं। मंथन अरविंद चौधरी आणि किशोर मडावी असं या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत। किशोर मडावी यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली असल्याने व प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना नागपूरला पुढील उपचाराकरिता हलविण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान आज शुक्रवारला दुपारी 4:15 वाजताच्या सुमारास किशोर मडावी यांची प्राणज्योत मालवली। मडावी हे घाटंजी तालुक्यात शिक्षकी पेशात कार्यरत होते। घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला। अपघाताची माहिती मिळताच घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ता मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकार्यांनी रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळ गाठलं आणि गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविलं। अपघात ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। किशोर मडावी यांना तातडीने नागपूरला हलविण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे घाटंजी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारला दुपारी घाटंजी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।